ज्या महाराष्ट्राला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, त्या महाराष्ट्राची वैचारिक दिशा अधिक सदृढ करायची असेल तर सत्तेमधला आपला सहभाग असला पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सत्तेसाठी सहभाग झालो नाही. सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाचा व्यापक ही साधायचा असेल या विचारधारेतून त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झालो. म्हणजे मूळ विचारधारेवरती आम्ही काम करत झालो की शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, समाजाच्या 18 पगड जातीला 12 बंधुदारांना सोबत घेत त्या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवत सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकला. लोकसभेमध्ये आम्हाला यश फारसं मिळालं नाही. अनेकाला वाटलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळा कौल त्या ठिकाणी मिळेल. मला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीला त्यावेळेला आम्ही सामोरं गेलो. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मी एकटाच त्यावेळेला निर्वाचित झालो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेला समोर जात असताना किमान 10-20 मुख्यमंत्री त्यावेळेला तयार झालेले. अनेक मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतुरलेले त्या कालावधीबद्दल. परंतु सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून लाडकी बहीण योजना आपले नेते अजितदादांनी ज्यावेळेला सभागृहामध्ये घोषित केली तर अनेकांनी त्या योजनेवरती टीका त्या कालावधीमध्ये केली. कोणावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी सुनील तटकरे या ठिकाणी आला नाही, पण वैचारिक टीका, वैचारिक आमची मांडणी करण्याचा अधिकार आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आहे. लाडकी बहीण योजना ज्याला महाराष्ट्रामध्ये अजितदादाने घोषित केली त्याला अनेकांनी सांगितलं की या योजनेच्यामुळे राज्य कर्जबाजारी होईल. राज्य कधी कर्जबाजारी झालं नाही. महाराष्ट्र कधी तुटीचं राज्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही. महाराष्ट्र संपन्नतेच्या वाटेवरती जाणारा विचार करणारे एक राज्य त्या ठिकाणी आहेच. शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक जाज्वल्य इतिहास मनामध्ये ठेवत मार्गक्रमण करणार राज्य त्या ठिकाणी आहे. त्याचा उल्लेख निश्चित आता तुम्ही या ठिकाणी केला. आष्टासारखं शहर उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये प्रगतीपथावरचं एक शहर त्या ठिकाणी आहे. पेठ नाक्यापासून सांगलीपर्यंत जाणारा हा आता चौपदरी रस्ता या ठिकाणी झाला. कोल्हापूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विमानतळ होत असताना नाईट लँडिंग त्या ठिकाणी आहे. सहकार आहे, नागरिकांना होणार आहे. वेगवेगळे उद्योग प्रदूषण मिळेल त्या सगळ्या परिसरामध्ये येतील. तर आष्टासारख्या नगरपालिकेमध्ये 24 तास लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक होऊ शकते. त्याची पोटनिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याने ऐकली. मला असं वाटलं की 40 वर्षापूर्वी सुनील तटकरेचं भाषण करत होता तो सुनील तटकरे आज प्रवीण मानेच्या रूपाने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत आहे. अशी आठवण वर्षाच्या कार्यकर्त्यांना त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकीच्या माध्यमातून एक तरुण कार्यकर्ता ज्याला काम करत असतो. मला माहित नाही कधी यापूर्वी कधी या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली नाही. कदाचित कोणी मला या ठिकाणी येऊन दिलं नसेल, मला माहित नाही. पण आजच्या या चौकामध्ये ज्या प्रचंड संख्येने तुम्ही या ठिकाणी जमला, समोरही जनता उभी आहे, याही बाजूला सगळे या ठिकाणी उभे आहेत, याही बाजूला मला त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली म्हणून चालत या ठिकाणी यावं लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.